शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्या प्लॉटवरती आलेले हे हेल्दी स्पॉट किंवा फॉस्फरसची कमतरता या दोन गोष्टींमध्ये बरेच शेतकरी कन्फ्यूज होतात. तर बघा शेतकरी मित्रांनो, तुमचं कन्फ्युजन मी आज दूर करत आहे. फॉस्फरसची कमतरता व हेल्दी स्पॉट कसं ओळखायचं. तर बघा, आपण इथं आपल्या प्लॉटमध्ये एक झाड आहे, ते पाठीमागून बघू शकतो. मी पाठीमागून असा लालसर कलर जर येत असेल तर त्याचा अर्थ असतो की तुमच्या प्लॉटला फॉस्फरसची कमतरता आहे. आणि बरेच शेतकरी काय म्हणतात की बाबा ही हेल्दी स्पॉट आहे, तर झाडाची ग्रोथ चालू आहे. हेल्दी स्पॉट कसे पाठीमागून दिसतात, समोरून हे असे दिसणार आहेत. तुम्हाला पाठीमागून कसे दिसणार आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. पाठीमागे तुम्हाला हेल्दी स्पॉट असे दिसणार आहेत. आणि हे स्पॉट आणि ह्यामध्ये फरक आहे. ही फॉस्फरसची तुमच्या पिकाला असलेली कमतरता आहे. मग ती फॉस्फरसची कमतरता भरून कशी काढायची आहे. फॉस्फरसची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला फॉस्फरयुक्त खतांचा वापर करायचा आहे. जसं की ड्रिप तुम्हाला फॉस्फरिक ऍसिड ठेवायचा आहे. नंतर ज्यामध्ये फॉस्फरस घटक जास्त असतो, उदाहरणार्थ 24-24 असेल, 18-46 असेल, या गोष्टीचा समावेश तुम्हाला बेसोडोसमध्ये करायचा आहे. तर तुमच्या प्लॉटची फॉस्फरस डिफिशियन्सी भरून निघणार आहे. ह्या स्टेजमध्ये असेल तर तुम्हाला फॉस्फरसचं प्रमाण जास्त प्रमाणात ठेवायचं आहे. योग्य प्रमाण जर असेल तर सध्या विषय काय असतो की हा पिरियड म्हणजे तुमचा बुंदा पकडायला चालू असतो. तुमच्या बुंद्याची साईज ही इथून बनते. त्यामुळे फॉस्फरसचं प्रमाण तुमच्या विद्राव्य खतामध्ये असेल जास्त ठेवा किंवा बेसोडोमध्ये जास्त ठेवा. माहिती कशी वाटली, माहिती जर योग्य वाटली असेल तर एक लाईक करा व आमच्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.